ऑलरेडी आपण लेट लेट आहोत, त्यामुळे आपण डायरेक्ट सुरुवात करणार आहोत. तर आज प्रथम मला प्रोडक्ट नॉलेज घेण्याची संधी अ, या सिस्टमने दिली, त्याबद्दल माझे ग्रेट कोच महेश काळे सर, ज्यांच्यामुळे मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली एक वेलनेस कोच बनण्याची. त्यानंतर या फॅमिलीमध्ये आल्यानंतर ज्यांच्याकडून मला छान असं मार्गदर्शन मिळतंय आणि ज्यांच्यामुळे आम्ही घडत चाललोय, असे आमचे ग्रेट मेंटॉर डॉक्टर नेहरकर सर, रेखा मॅडम, यांचं मनापासून धन्यवाद. मी माझी ओळख करून देतो. माझं नाव लहू राख, करमाळा जिल्हा सोलापूर येथून आहे. बाय बॅकग्राऊंड मी एक गव्हर्नमेंट सर्वंट आहे. गेली 19 वर्षापासून सेवेमध्ये आहे आणि या फॅमिलीमध्ये येण्यापूर्वी नोकरीबरोबरच अनेक व्यवसाय सुद्धा करत होतो. परंतु या सर्व गोष्टींमुळे स्वतःकडे दुर्लक्ष होत होतं आणि माझं वजन वाढत चाललं होतं. वाढत्या वजनाकडे मी दुर्लक्ष करत होतो, परंतु वाढत्या वजनाबरोबरच काही मला डिसऑर्डर चालू झाल्या होत्या. त्यामध्ये मला बॅक पेनचा प्रचंड त्रास होता. गुडघेदुखीचा त्रास वाढत चालला होता. माझं वजन 100 किलो झालं होतं. टाचदुखीचा मला खूप त्रास जाणवत होता. त्यानंतर मला ॲलर्जिक सर्दी नेहमी असायची, ॲसिडिटी असायची. थोडंफार काही काम केलं, प्रवास केला तरी मला आळस, कंटाळा, थकवा यायचा. अशा पद्धतीचं माझं एक लाईफस्टाईल झालं होतं आणि एक चुकीच्या पद्धतीच्या लाईफस्टाईलमुळं अशा पद्धतीच्या मला तक्रारी जाणवत होत्या. आणि मग यातून बाहेर पडण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी मी खूप प्रयत्न करत होतो. जे आपण सर्वजण प्रयत्न करत असालच या कॉलवर येण्यापूर्वी, योग्य मार्गदर्शन मिळण्यापूर्वी आपण आपल्या मनानं किंवा गुगलला, युट्यूबला सर्च करून आपण वेगवेगळे प्रयोग करत असतो. त्यामध्येच मी सुद्धा बरेच प्रयोग केले. त्यामध्ये लिंबू मध पाणी मी बरेच दिवस जवळजवळ 6 ते 7 वर्ष डेली लिंबू मध पाणी, जिरा पाणी मी रेग्युलर घेतलं. ते घेऊन मी वॉकिंगला फिरायला जायचो. परंतु मला त्याचाही कुठला रिझल्ट जाणवला नाही. त्यानंतर मी ग्रीन टीचा प्रयोग केला. 1 ते 1.5 वर्ष मी स्वतः ग्रीन टी यूज केलं. त्यांनी वेट लॉस होईल अशा अपेक्षेनं ते वापरलं, परंतु मला त्याचाही काही रिझल्ट मिळाला नाही. त्यानंतर मला जगन्नाथ दीक्षित यांचं डाएट मी फॉलो केलं. एक 2 ते 3 महिने मी ते डाएट फॉलो केलं, परंतु मला त्याचाही काही रिझल्ट विशेष जाणवला नाही. आणि त्यानंतर आपलं वजन कमी होऊ शकतं या गोष्टीवरचा एक विश्वास, कॉन्फिडन्स माझा कमी होत चालला होता आणि वाढलेल्या तक्रारी सुद्धा ज्या अजून वाढत चालल्या होत्या. आणि त्यामध्येच वेगवेगळे हॉस्पिटल व्हिजिट, दवाखाने चालू होते. परंतु त्याला टेम्पररी फक्त उपाय होत होता. तात्पुरता मेडिसिन घेत होतो, तेवढ्यापुरता तिथे रिझल्ट येत होता. परंतु मणक्याचा प्रचंड त्रास वाढत चालल्यामुळं मग वेगवेगळे दवाखाने चालले. मी जवळजवळ 6 वेळा बॅक पेनसाठी एम-आर-आय केलाय. खुब्यासाठी मी 2 वेळा एम-आर-आय केलाय. वेगवेगळे डॉक्टर्स व्हिजिट केल्या. परंतु मला नंतर डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला. आणि ते ऑपरेशनचा सल्ला दिल्यानंतर मी थोडासा विचार करू लागलो, की या वयामध्ये जर आपलं ऑपरेशन झालं, तर यापुढचं आपलं लाईफ कसं असेल? आणि त्यामुळं ऑपरेशन टाळण्यासाठी मी काही करता येतंय का? असे